पाय डोळा पडली झापड करण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड स्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड नाही का हे म्हणताना थोडं थांबून थांबून म्हणायचं त्याला वजन येतं नाही का असे लोक त्या ठिकाणी म्हणतात नाही का अशी अवस्था आपली सुद्धा त्या ठिकाणी आहे मला एकच म्हणायचं आहे की पहा एक तर यमाची यातना त्याचबरोबर पापाची मिळालेली जी शरीर आहे त्याच्यातही यातना विठाला आता हे मिळाल्यानंतरच्या यातना आहेत पण महाराज देह आज सोडत असताना सुद्धा यातनाच आहे कारण देह नाही का त्या ठिकाणी कसा आहे बघा देह म्हणजे मृत्यू राहण्याचं ठिकाण आहे मृत्यू दुसरा कशाच्याच आश्रयाला राहत नाही फक्त राहतो देहाच्या आश्रयाला नाही का इतकंच नव्हे नाही का मृत्यू ठेवण्याचं ही जागा म्हणजेच शरीर आहे कारण इतरत्र कुठे तो थांबत नाही हेच अभंगाच्या पहिल्या मृत्यूचे कळो आले कवतुके काय मानियले सार हेची वाटते ऐश्वर्य अभंगाच्या या प्रथम चरणामध्ये एका भगवान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय गोड अशी मीमांसा करतात काय करतात बाबा रे एका तुम्हाला तुकोबाराने केलेला उपदेश आहे कारण कसं आहे उपदेशाला अधिकाराची उंची लागते कोणीही उपदेश करायचा नाही कारण उपदेश करण्याकरता नाही का संतच लागतात उपदेश संताने करावा एक ध्यानात ठेवा नाही का कोणाबद्दल करावा तर देवाबद्दल पण कोणी करावा संताने करावा पण कोणाला करावा जीवाला विठाला अधिकार तैसा